होळी हा रंगाचा सण आहे, जो आनंद, उत्साह आणि एकतेचा संदेश देतो. या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात, गाणी गातात आणि नाचतात. होळीच्या सणाचा आनंद घेण्यासाठी मी माझ्या काकूंकडे गेलो होतो. काकूच्या घरी होळीचा उत्साह वेगळाच होता. सगळेजण एकत्र येऊन रंगाच्या खेळात सामील झाले. काकूंनी स्वतःच्या हाताने गुळाच्या पुरी आणि श्रीखंड तयार केले होते, ज्याची चव आजही माझ्या जिभेवर आहे. सकाळी उठल्यावर आम्ही सगळेजण होळीच्या तयारीत गर्क झालो. काकूंनी मला आणि इतर मुलांना रंगबिरंगी पाण्याने भरलेले बलून दिले आणि एकमेकावर रंग फेकून पाण्याच्या बलून फोडून खूप मजा केली. काकूंनीही आमच्यासोबत रंगाचा खेळ खेळला आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहून मला आनंद झाला. दुपारच्या जेवणात काकूंनी बनवलेले पक्वान्न खाऊन आम्ही सगळेजण तृप्त झालो. त्यानंतर आम्ही गाणी गायली आणि नाचलो. काकूंच्या सोबत बसून त्याच्या लहानपणच्या होळीच्या गोष्टी ऐकणे हा वेगळाच अनुभव होता. त्याच्या सांगण्यानुसार त्यांच्या लहानपणी होळीचा सण आजच्यापेक्षाही वेगळा होता, पण आनंद आणि उत्साह तेवढाच असे. होळीचा सण संपताच मनात एक विचित्र समाधान वाटले. काकूच्या सोबत बसून त्याच्या प्रेमाने भरलेल्या जेवणाचा आस्वाद घेताना आणि त्यांच्या गोष्टी ऐकताना मला वाटले की सणाचा खरा आनंद नात्यामध्ये आहे. काकूच्या सोबत बितलेला हा दिवस माझ्या आठवणीमध्ये नेहमीच राहील. होळीचा सण संपला, पण त्यातील आनंद आणि नात्याची गंमत माझ्या मनात ताजी राहिली. काकूच्या सोबत बितलेला हा दिवस माझ्या आयुष्यातील एक स्वर्णिम आठवण बनून गेला. होळी सण संपल्यावर काही दिवसांनी काकूकडून एक फोन आला. त्यांचा आवाज काहीसा गंभीर होता. "मला लवकर येऊन भेट, एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे," असे त्यांनी म्हटले. त्यांच्या आवाजातील गांभीर्य ऐकून माझं मन चिंतित झाले. काय असू शकतं? मी लगेच काकूकडे जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळीच मी काकूच्या घरी पोहोचलो. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र गंभीरता होती. "बस मुला," माझ्या जवळ बोलावलं. "तुला एक गोष्ट सांगायची. तू आधी प्रतिज्ञा कर की हे कुणाला सांगणार नाही." मी काकूच्या डोळ्यात पाहिलं आणि प्रतिज्ञा केली. त्यानंतर त्यांनी एक जुनी डायरी काढली आणि ती माझ्या हातात दिली. "हे वाच," असे त्यांनी सांगितले. डायरी उघडताच माझ्या डोळ्यासमोर एक जुने फोटो. तो फोटो पाहून काकूंचा, एक अनोळखी माणसाचा. त्यांच्या चेहऱ्यावरती हसतमुखत आणि जवळूक पाहून माझ्या मनात प्रश्नाचं वादळ उठलं. "हे कोण आहे काकू?" मी विचारलं. काकूंनी एक दीर्घ श्वास घेतला आणि सुरुवात केली. "हे माझे प्रियकर होते मुला. त्याचं नाव होतं राहुल. आम्ही लहानपासून एकत्र वाढलो. होळीच्या सणात आम्ही एकत्र असायचो, रंग खेळायचो आणि आनंदी वेळ घालवायचो. पण कालांतराने आमच्या कुटुंबामध्ये काही वाद झाले, आम्हाला एकमेकापासून दूर केलं. राहुलने माझ्यासाठी लढा दिला, पण शेवटी आम्ही एकत्र येता आलं नाही." काकूच्या डोळ्यात पाणी आलं. मी त्यांच्या हातात हात घातला आणि सांत्वन दिलं. "काकू, हे सगळं मला आत्ताच का सांगितलं?" मी विचारलं. "कारण मला वाटते की ही गोष्ट तुला माहिती पाहिजे," काकूंनी उत्तर दिलं. "राहुलचा मुलगा आता या गावात आला. त्याचं नाव अर्जुन आहे. तो तुझ्यासारखाच आहे. तुला वाटते की तू त्याला भेटावं." माझ्या मनात अनेक प्रश्न होते. अर्जुन कोण आहे? तो या गावात का आला? काकूंनी ही गोष्ट आत्ताच का सांगितली? मी काकूकडे पाहिलं आणि म्हटलं, "मी त्याला भेटेन काकू, पण माझ्याबरोबर येणार आहेस का?" काकू माझ्या हाताला हलकेच दाबला आणि म्हटलं, "नाही मुला, तुला हा प्रवास एकट्याने करायचा आहे. मला विश्वास आहे की तू योग्य निर्णय घेशील." त्यानंतर काकूंनी मला अर्जुनचा पत्ता दिला आणि मी त्याला भेटण्यासाठी निघालो. माझ्या मनात उत्सुकता आणि चिंता यांचं मिश्रण होतं. कोण आहे अर्जुन? त्याच्याबरोबर माझं नातं काय? आणि काकूंनी ही गोष्ट मला आत्ताच का सांगितली? मी अर्जुनच्या घरी पोचलो आणि दारावर ठोकलो. दार उघडलं आणि समोर एक तरुण उभा होता. त्याला चेहऱ्यावर ओळख मला काहीशी परिचित वाटली. तो माझ्यासारखा दिसत होता. "तू अर्जुन आहेस का?" मी विचारलं. तो माझ्याकडे पाहून हसला आणि म्हणाला, "होय. आणि तू माझा भाऊ आहेस?" माझ्या मनातला सगळा गोंधळ एकदम स्पष्ट झाला. काकूंनी मला ही गोष्ट सांगितली कारण त्यांना हे नातं उघडायचं होतं. अर्जुन आणि मी एकाच वडिलांची मुलगी आहे, पण काही कारणामुळे आम्ही लहानपणी वेगळं केलं गेलं. आता आमच्यासमोर एक नवीन प्रवास होता, एकमेकांनी ओळखण्याचा आणि भूतकाळाचा शोध घेण्याचा. काकूंनी ही गोष्ट आत्ताच का सांगितली? याचा शोध घेण्यासाठी हा आमचा नवा प्रवासाचा भाग होता. मला वाटतं की हा प्रवास आमच्या वास्तविक नात्याचा जवळ नेणार होता. अर्जुनच्या घरात प्रवेश करताच माझ्या मनात अनेक भावना उसळल्या. त्याच्या चेहऱ्यावरची ओळख मला काहीशी परिचित वाटत होती, पण त्याचबरोबर एक विचित्र अनोळखीपणाही वाटला. तो माझ्याकडे पाहून हसत होता. त्याच्या डोळ्यात एक आश्चर्यभरा आनंद होता. "आते भाऊ," अर्जुनने मला आत बोलावलं. त्याच्या आवाजात एक आपुलकी होती, जी मला विचित्र वाटत होती. मी आत शिरलो, त्याच्यासोबत बसलो. आमच्यात एक अजीब शांतता पसरली होती, जी शब्दांनी करणे कठीण होतं. "काकूंनी मला तुझ्याबद्दल सांगितलं," मी म्हणालो, "पण मला अजून काही समजत नाही. आपण खरंच भाऊ आहेत का?"
अर्जुनने डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, होय, खरंच भाऊ आहोत. आपल्याला आईवडिलांनी लहानपणी आपल्याला वेगळं केलं. त्यांच्यात काही वाद झाले. त्यांनी हा निर्णय घेतला. मला काकूकडे सोपवलं आणि तुला दुसऱ्या नातेवाईकाकडे. पण काकूने मला नेहमी तुझ्याबद्दल सांगितलं. त्यांनी मला वचन दिलं की एक दिवस आपण एकत्र येऊ. माझ्या मनातला गोंधळ हळूहळू स्पष्ट होत होता, कारण माझ्या आयुष्यातला अशी अनेक प्रकारची उत्तर मिळाली. पण त्याचबरोबर एक नवीन प्रश्न उपस्थित झाला. काकूंनी ही गोष्ट आताच का सांगितली, मी विचारलं. अर्जुनने माझ्याकडे पाहिला आणि म्हणाला, कारण आता वेळ आली. आपल्या आईवडिलाच्या मृत्यूनंतर काही कागदपत्रे सापडली आहे. त्यात आपल्या वाटणीचा उल्लेख आहे. काकूंना वाटलं की आपण आता मोठे झालो आहे. ही गोष्ट समजून घेण्याची वेळ आहे. माझ्या मनात एक विचित्र भावना उमटली. माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाच्या भागाची उकल होत होती, पण त्याचबरोबर एक जबाबदारीही वाटत होती. मग आता आपण काय करणार, मी विचारलं. अर्जुनने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, आपण एकत्र येऊन हे सगळं समजून घेणार आहोत. आपल्या भूतकाळाचा शोध घेणार आहोत. भविष्याची योजना आखणार आहोत. आपण भाऊ आहोत. आता आपण एकत्र आहोत. त्याच्या शब्दांनी माझ्या मनात एक आशा निर्माण झाली. आमच्यासमोर एक कठीण प्रवास होता, पण ते एकत्र पार करण्यासाठी शक्ती आमच्यात होती. आम्ही एकमेकांना ओळखण्यासाठी, आमच्या नात्याचा शोध घेण्यासाठी तयार होतो. त्यानंतर काही दिवसात आम्ही एकत्र राहून आमच्या आईवडिलांच्या कागदपत्राचा अभ्यास केला. प्रत्येक कागद, प्रत्येक ओळ आमच्या भूतकाळाचा एक भाग उघड करत होती. आम्हाला समजलं की आमच्या आईवडिलांनी आम्हाला वेगळं केलं, पण त्यांच्या मनात आमच्याबद्दल प्रेम होतं. त्यांनी आमच्या भविष्याचा विचार करून हा निर्णय घेतला. काकूंनी आम्हाला सांगितले की त्यांनी आमच्या आईवडिलांच्या इच्छेप्रमाणे आम्हाला एकत्र येण्याची संधी दिली. त्यांच्या मदतीने आम्ही आमच्या नात्याचा शोध घेतला, आमच्या भविष्याची योजना आखली. आता आम्ही एकत्र आहोत. आमच्यासमोर एक नवीन प्रवास आहे, जो आम्ही एकत्र पार करणार आहोत. आमच्या नात्याची सुरुवात झाली आणि ती आमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय घेऊन येणार आहे.